नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण अनिवार्य पेन्शनसाठी 15,000 रुपये पगाराची मर्यादा बदलेल का, सुरू असलेल्या तयारीबद्दल जाणून घ्या. याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर यामध्ये वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी मंगळवारी सांगितले की लोकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी अनिवार्य पेन्शनसाठी 15,000 रुपये प्रति महिना वेतन मर्यादेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. नागराजू म्हणाले की काही लोक, विशेषतः खाजगी क्षेत्रात काम करणारे जे दरमहा 15,000 रुपयांपेक्षा जास्त कमावतात, त्यांना कोणतेही पेन्शन कव्हर नसते आणि ते मोठे झाल्यावर त्यांच्या मुलांवर अवलंबून राहतात. हे खूप वाईट आहे. नागराजू यांनी स्पष्ट केले की दरमहा 15,000 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांसाठी EPF कर्मचारी भविष्य निर्वाह निधी प्रणालीमध्ये नोंदणी अनिवार्य आहे. तथापि 15,000 रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांसाठी हे अनिवार्य नाही. अधिकाऱ्याने सांगितले की आपल्याला याचा विचार करण्याची गरज आहे. जे थोडे जास्त उत्पन्न देतात त्यांचे भविष्य आपण कसे सुरक्षित करू शकतो, जेणेकरून त्यांचे भविष्य सुरक्षित असेल आणि ते म्हातारपणात त्यांच्या मुलांवर अवलंबून राहू नयेत. APY लाभार्थींची संख्या 8 कोटींपेक्षा जास्त आहे. येथे C2 फायनान्समध्ये समिटमध्ये बोलताना नागराजू यांनी हे एक विसंगती म्हणून वर्णन केले. हे सरकारच्या जास्तीत जास्त लोकांना पेन्शन योजनांमध्ये आणण्याच्या उद्दिष्टापासून दूर जाते. नागराजू म्हणाले की सरकार समर्थित अटल पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 83 दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे आणि त्यापैकी 48% महिला आहेत. ते म्हणाले की असंघटित क्षेत्रातील लोकांसह अधिकाधिक लोकांना सामाजिक सुरक्षा उपायांतर्गत आणण्याचे सरकारचे प्रयत्न भविष्यातही सुरू राहतील. जनरल झेड समोरील सर्वात मोठे आव्हान. याच कार्यक्रमात विमा नियामक IRDAचे सदस्य जीवन विमा स्वामीनाथन S. अय्यर म्हणाले की वाढत्या ग्राहकांच्या मागणीत तरुण पिढीला 30 वर्षांत निवृत्त झाल्यावर पुरेसा निधी उपलब्ध करून देणे हे एक आव्हान आहे. ते म्हणाले की वाढत्या ग्राहकवादामुळे आज आपण जनरल झेड 30 वर्षात निवृत्त झाल्यावर पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यासाठी काय करू शकतो, हे आपल्या सर्वांसमोरील आव्हान आहे. अय्यर म्हणाले की 2/3पेक्षा जास्त भारतीयांकडे जीवन विमा नाही. 25 वर्षांपूर्वी विमा क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी खुले करण्याचा उद्देश हा क्षेत्र अधिक समृद्ध करणे हा होता. त्यांनी खेद व्यक्त केला की विमा कंपन्यांचा 85%हून अधिक व्यवसाय शहरी भागातून येतो आणि दुर्गम भागात कव्हरेज अपुरे आहे. तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.